बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराच्या मुलाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उत्तुंग झेप घेत थेट भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं आहे। ज्योतिराम घोले असे या युवा क्रिकेटपटूचं नाव असून भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात त्याची निवड झाली आहे। त्याच्या या निवडीचं सर्वत्र कौतुक होत आहे। आई वडील ऊसतोड कामगार, त्यातच कुटुंबाची हालाकीची परिस्थिती, त्यामुळे ज्योतिरामला आपल्या आई वडिलांबरोबर ऊसतोडीच्या कामावर जावं लागत असे, पण ज्योतिरामने जिद्द सोडली नाही। चांगल्या मैदानाचा अभाव आणि प्रशिक्षकाचं मार्गदर्शन नसतानाही ज्योतिरामने स्वतःच क्रिकेटचे धडे गिरवले। लहानपणीपासून जे होते ते आपली परिस्थिती ही अत्यंत हालाकीची होती। माझ्या आईवडिलांसोबत मी सुद्धा स्वतः ऊस तोडलेला आहे, कारण की ऊस तोडले कारण की आम्हाला पर्यायच नव्हता, कारण की बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। पण ही कुठंतरी ओळख पुसायची आहे म्हणून आज आमची एवढी मेहनत चालू आहे आणि आम्ही एवढी मेहनत करतोय आणि मी सुद्धा या ठिकाणी मेहनत करतोय आणि आज अत्यंत आनंद वाटतोय की आज भारतीय संघामध्ये निवड झालेली, कुठंतरी बीडचं नाव आज या ठिकाणी आपण पुढे करण्याचा प्रयत्न करतोय। आणि आज जवळपास आम्ही 2 ते आता आज संध्याकाळी मी निघतोय इथून, कारण की 4 तारखेपासून 6 ते 8 दिवस आज इंडिया टीमचा कॅम्प चालणार आहे। तिथून पुढे बांगलादेश या ठिकाणी दौऱ्यावर येत आहे 12 सप्टेंबरला। तिथून पुढे एक टेस्ट, 3 T20 आहेत आणि 3 वनडे आहेत, अशा 3 फॉर्मॅटमध्ये या सगळ्या मॅचेस चालणार आहेत। या तिन्ही मॅचमध्ये मी सध्या प्रतिनिधित्व करणार आहे। पुढे भविष्यात जर बोर्डानं जबाबदारी दिली तर ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की या स्पर्धेसाठी मला भरपूर लोकांनी सपोर्ट केलेला आहे, जसे की गोळवे सर असतील, संजय चव्हाण असतील, बोर्डाचे जे सचिव आहेत ते राम रेड्डी सर असतील, हे सगळे लोक माझ्या पाठीशी आहेत। माझा मित्र परिवारसुद्धा माझ्या पाठीशी आहे। माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी मला लाकडी तेलघाणा टाकावं लागला आणि याच्यामधून माझ्या आज कुटुंबाची उपजीविका भागत आहे। मला कोणासोबतही पुढे करण्यासाठी आज हे करायची गरज नाही आहे किंवा मला कोणाला पैसे मागायची गरज नाही, कारण की मला स्वतःसाठी आज कुठेतरी एक झाल्यासारखा आनंद वाटत आहे। गेली 10 ते 12 वर्ष ज्योतिरामने कसून मेहनत घेतली आणि आज ज्योतिरामला या कष्टाचं फळ मिळालं आहे। महाराष्ट्राच्या दिव्यांग क्रिकेट संघाचे अनेक वेळा त्याने नेतृत्व केले आहे। त्याच्या या कामगिरीची दखल घेत ज्योतिरामची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली आहे। भारतीय संघ बांगलादेश दिव्यांग क्रिकेट संघाबरोबर 1 कसोटी सामना, 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामने खेळणार आहे। या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचं त्याचं स्वप्न आहे। बीडचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याच्यानंतर आता प्रथमच भारतीय क्रिकेट संघामध्ये बीडच्या खेळाडूला खेळण्याचा बहुमान मिळणार आहे।